नमस्कार, मी ज्ञानदा कदम, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, पॉवर्ड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, ABP वेडिंग्स आणि propertyInspection.in, पार्टनर स्टोरीटेल, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मुलं शाळेत जात नाही आहेत, तर मुलांना पर्याय काय? तर डिजिटल शिक्षणाचा पर्याय. हे पालकांसाठी खूप नवीन होतं, शिक्षकांसाठी त्याहून नवीन होतं आणि मुलांसाठी सुद्धा खूप नवीन गोष्ट होती. पण ऑनलाईन शाळेमध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या? ऑनलाईन शाळा विद्यार्थ्यांसाठी खरोखरच हितकारक आहे का? आगामी काळामध्ये शाळा कधी सुरू होतील याची कल्पना कुणालाच नाही. त्यामुळे डिजिटल शिक्षणाचं महत्त्व किती, त्याचे फायदे किती, त्याचे तोटे किती, याबद्दल आत्ताच्या सत्रामध्ये आपण बोलणार आहोत. आणि याविषयी संवाद साधण्यासाठी ग्लोबल शिक्षक पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना मी आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आम्हा सर्वांशी संवाद साधावा. या विषयावरती संवाद साधण्यासाठी सरांपेक्षा अधिक योग्य व्यक्ती कुणी नसेल असं मला वाटतं. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, शहरातल्या मुलांसाठी हे मोबाईल, डिजिटल कनेक्शन्स किंवा प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या शिकणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. पण ग्रामीण भागामध्ये थोडंसं कदाचित नवीन असेल, तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत. तर अर्थातच गेलं वर्षभर आगामी आव्हानं याबद्दल सरांशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, जवळपास आता वर्ष होत आलेलं आहे. व्याख्या कशा बदलल्या? शिक्षणाची परिभाषा जी आहे ती असं पूर्णपणे वेगळी झाली. म्हणजे वर्गखोलीमध्ये जाणे, त्या वर्गखोलीमध्ये बेंचेस बसण्याची सुविधा असेल आणि तिथं मुलं असतील आणि तिथं शिक्षक असतील. हे फेस टू फेस असणारं शिक्षण कोरोनाच्या काळामध्ये पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमामध्ये शिफ्ट झालं. आणि त्याच्यामध्ये जो तो आपल्या सोयीच्या ठिकाणी बसलेला असेल, कधीही कुठेही शिकण्याची संधी आणि काहीही शिकण्याची संधी या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना मिळालेली आहे. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाची जागा व्हर्च्युअल पद्धतीच्या शिक्षणाने घेतली आणि डिजिटल एज्युकेशन याच्यापूर्वी हा एक अल्टरनेटिव्ह म्हणून वापरला जायचा किंवा एक 2-3 प्रसंग किंवा ओकेजनली आपण ते वापरत होतो. आता मात्र ते पूर्णपणे डिजिटल एज्युकेशन झाल्यामुळं मला वाटतं आता वी शुड बी रेडी की आपल्याला आता याच्याशिवाय दुसरं काही अल्टरनेटिव्ह दिसत नसताना हा बदल स्वीकारणं मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. पण आत्ताचं जे डिजिटल शिक्षण चालू आहे त्याने हा संवाद अर्थातच होत नाही आहे. मूल नेमकं तिकडे पलीकडे काय करतं याचाही अंदाज बरेच वेळेला लागत नाही. तुम्हाला वाटतं का की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षण हा पर्याय असू शकतो? लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून विचार करता मग त्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो का अशा पद्धतीच्या शिक्षणानं? सर्वांगीण विकास हा काही एका विशिष्ट माध्यमातून होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आपली मुलं फिजिकली शाळेत जातात तेव्हा पण आपण असं म्हणू शकतो का की त्यांचाही सर्वांगीण विकास फेस टू फेस एज्युकेशनमधून होतो आहे का? जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असाल तर तुम्ही तुमच्या डिजिटल स्किलच्या डेव्हलपमेंटबद्दल काय करणार? सो तिथं जेव्हा परिपूर्ण शिक्षणाचा किंवा परिपूर्ण सर्वांगीण विकास असे जेव्हा कन्सेप्ट किंवा असा शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो तर तो कोणत्याही एका माध्यमातून पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे डिजिटल शिक्षणातून किंवा डिजिटल एज्युकेशनमुळं सर्वांगीण विकास होईल का याचं जर अगदी 2 शब्दात उत्तर द्यायचं तर पार्शियली होऊ शकतं, ते त्याला सहाय्यभूत ठरू शकतं. पालकांची अशी संमिश्र मतं ऐकायला मिळतात, म्हणजे पालकांचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे. संमिश्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. जे पालक स्वतः टेक्सावी आहेत, यूज टू टेक्नॉलॉजी आहे, त्यांना हे खूप साधं सोपं वाटतं आहे. जे अजूनही ट्रान्समिशनच्या मोडमध्ये आहेत, संक्रमणावस्थेत आहेत पालक की ज्यांना फेस टू फेसवरती जास्त विश्वास आहे, त्यांना मग एज्युकेशन हे डिजिटल माध्यमातून दिलं जाणारं नाही पटणार की तसं नाही होऊ शकत. पण मला वाटतं या डिजिटल एज्युकेशनमुळं आता शिक्षणाची देखील परिभाषा बदलत चाललेली आहे. म्हणजे जे एक्सपेक्टेड लर्निंग आउटकम्स मुलं वर्गामध्ये लिखित पेपरमध्ये किंवा त्यांच्या बिहेवियरमधून ते दाखवायचं की त्यांना समजतंय की नाही समजतंय, आता व्हर्च्युअली ते समजते का नाही समजते याच्यासाठीची मूल्यमापनाची साधनं बदलावी लागतील. आता होतं आहे काय की शिकवण्याची पद्धत ऑनलाईन झालेली आहे, पण मुलांचं मूल्यमापन करण्याची पद्धत अजूनही आपण पारंपरिक वापरतो आहोत. आणि त्यामुळे जेव्हा मुलं ऑनलाईन शिकली पण परीक्षा मात्र ऑफलाईन घ्यायला सुरुवात झाली की मुलांना ती भीती निर्माण झाली. कारण आम्ही ऑनलाईन शिकलो आहे, आमच्या लेखनाचा सरावच म्हणजे आम्हाला तो प्रॅक्टिसच नाही आहे. आता मग आम्ही 10वीचा 3 तासाचा पेपर कसा द्यायचा? म्हणजे या गोष्टीतून हे दिसून येतं की आपल्याला मूल्यमापनाची साधनं देखील आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट करावी लागतील, जी मुलांच्या दृष्टीने सोयीचे असतील. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा मोठा विषय आहे. इतर सुद्धा कोर्सेस आहेत
की ऑनलाईन परीक्षा म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात एक तर अडचणी कोणकोणत्या आहेत आणि ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून आपण खरंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करू शकतो का डिजिटली? मी अगदी फ्रँकली सांगतो, जर तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या परीक्षांसारखीच ऑनलाईन परीक्षा घ्यायला गेलात तर मुलांच्या आकलनाचं पूर्णपणे मूल्यमापन होऊ शकणार नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवं. जेव्हा ऑनलाईन पद्धतीनं मी मुलांना शिकवतो त्यावेळी मी ट्रॅडिशनल इव्हॅल्युएशन सिस्टम नाही वापरत, तर मी मुलांना छोटे छोटे प्रोजेक्ट देतो. म्हणजे तंत्रज्ञान हे मी माझी माहिती माझं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं माध्यम म्हणून वापरतो. आलं लक्षात? तर त्याच्या आधारे मुलांनी काहीतरी माहितीचं ज्ञानाचं उपयोजन करणं अपेक्षित असतं. आणि या इव्हॅल्युएशन सिस्टमला मी प्रोजेक्ट बिल्डिंग आणि सर्टिफिकेट, पॉईंट बॅजेस आणि सर्टिफिकेट असं आपण म्हणूया, PBC. म्हणजे काही विशिष्ट टास्क मुलांनी कंप्लीट केले तर त्याला पॉईंट्स मिळतील, एन नंबर ऑफ पॉईंट्स मिळवले तर त्याला काही बॅजेस मिळतील आणि त्या बॅजेसच्या संख्येनुसार त्याला काही सर्टिफिकेट्स मिळतील. हे अशा पद्धतीचं मूल्यमापन आता नाविन्यपूर्ण पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी किंवा 12वीच्या मुलांना परत त्याच पद्धतीनं ऑफलाईन परीक्षा घ्यायला गेलात आणि त्यांना 3-3 तास लेखनाचा तुम्ही सराव करून त्यांच्याकडून तो पेपर सोडवायला गेलात तर आय एम अफ्रेड की मुलं तसा परफॉर्मन्स देऊ शकणार नाहीत. डिजिटलचे फायदे कोणते आहेत आणि त्याचसोबत तोटे कोणकोणते जाणवतात? फायदे म्हणायला झालं तर बघा, डिजिटल एज्युकेशनमुळं कधीही कुठेही शिकण्याची संधी निर्माण होते, ती संधी मिळते. म्हणजे आपल्याला इतर वेळी फॉर्मल एज्युकेशनमध्ये अगदी 10 ते 5 या वेळेमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध असायची, पण समहाऊ काही येऊ शकले नाहीत, काही शाळेमध्ये जाऊ शकले नाहीत, तर त्यांच्यासाठी दुसरा काही वे नव्हता. त्यामुळे आता डिजिटल एज्युकेशनमध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये तुम्हाला ती संधी मिळाली, कधीही कुठेही शिकण्याची संधी तुम्हाला आता प्राप्त आहे. दुसरं, फॉर्मल एज्युकेशनमध्ये काय असायचं की एखादा घटक मुलाला नाही समजला तर त्याच्याकडे ऑप्शन काय, तर सरांना परत परत विचारणे. अर्थात जर 80, 90, 100 मुलांचा क्लास असेल तर तिथं पर्सनल अटेन्शन देणं शिक्षकांना तितकंसं शक्य होत नाही. तर डिजिटल एज्युकेशनमुळं किंवा ऑनलाईन एज्युकेशनमुळं ते पर्सनलाइज अटेन्शन आणि मुलाला स्वतःच्या गतीनं शिकण्याची संधी निर्माण झाली आहे. म्हणजे सरांचं लेक्चर, व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड झालं तर तो पुन्हा पुन्हा ते लेक्चर रिवाइंड करून बॅक करून ते पाहू शकतो आणि तो घटक समजला नसेल तर त्याची पुनरावृत्ती तो करू शकतो. ही एक महत्त्वाची सोय किंवा हा एक महत्त्वाचा फायदा मला वाटतं की डिजिटल एज्युकेशनमुळं सर्वांना मिळालेला आहे. सर, मनापासून आपले आभार आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाची एक छानशी आठवण आपल्यासोबत राहावी म्हणून एक सन्मानचिन्ह आम्ही आपल्याला देऊ इच्छितो आणि त्यासाठी शैलेश हेगडे, रिजनल डायरेक्टर ABP नेटवर्क यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि यानंतर अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेडचे MD आणि चेअरमन अशोक छाजेर हे व्यासपीठावरती येतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. अशोकजी. छोटा सा इंट्रोडक्शन अबाउट अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड. हम एक रियल एस्टेट कंपनी है और घर बनाते हैं, ज़मीन लेकर घर बना के घर देने का काम करते हैं. एंड हमारी कर्मभूमि नवी मुंबई एंड जोधपुर राजस्थान रही है. और वैरायटी ऑफ प्रोडक्ट्स में से अगर छोटी सी लाइन में कहे तो एवरेज 1000 से प्लस घरों की चाबियां हर साल देते हैं. एंड वो कहते हैं ना कि एक स्टोर जैसा है, एक जहाँ पे सभी कुछ सामान मिलता है हर वैरायटी का. तो 15 लाख से लेके 12 करोड़ तक का घर बनाते हैं, हर रेंज में, हर तरीके से. एंड गोइंग फॉरवर्ड, यस, डिजिटल प्लेटफॉर्म ने कैसे हर क्षेत्र को टच किया है, हर क्षेत्र को बदला है, उसी ढंग से रियल एस्टेट की मार्केटिंग में स्पेशली बहुत बड़ा योगदान, ऑलमोस्ट या कह सकते कि 85% ऑफ द स्पेस या कंट्रोल डिजिटल मार्केटिंग ने लिया है. एक टाइम था जब भी सिर्फ किसी परिचित के थ्रू, रेफरेंस के थ्रू या किसी ब्रोकर के थ्रू ही एक घर लिया जाता था और 1 to 1 बैठ के ही उसके बारे में पहली जानकारी मिलती थी. आज रेफरेंस के बाद में भी तो फर्स्ट थिंग जो हर जैसी चीज़ के लिए आता है वैसे रियल एस्टेट के लिए रहा है कि लोग थंबनेल्स को यूज़ करके सर्च करते कि इसी टाइप की प्रायोरिटी के कितने ऑप्शंस अवेलेबल है. तो दिस हैज़ ब्रॉट लॉट ऑफ ट्रांसपेरेंसी
पहले एक ही प्रोडक्ट के लेके, जैसे सपोज़ हमारा कोई एक प्रोडक्ट है तो उसको लेके हम ही सिर्फ इन्फॉर्मेशन दिया करते थे और उसी इन्फॉर्मेशन को सही माना जाता था। बट अब हमारे चैनल पार्टनर्स, ब्रोकर्स या हम खुद उसी इन्फॉर्मेशन को अगर टाइप करते हैं, देते हैं, तो एक ही प्रोडक्ट को एक ही स्क्रीन के ऊपर 3-4 अलग अलग कोटेशंस, अलग अलग इन्फॉर्मेशंस मिलती है। तो दिस हैज़ ब्रॉट लॉट ऑफ ट्रांसपेरेंसी। एक व्यक्ति के लिए बहुत आसान रहा है कि उसको ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन मिल रही है। एंड मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग ने सबसे बड़ा रोल प्ले किया है। थैंक यू अगेन वेरी मच फॉर ABP Maaza. We have been associated with you a long way. You have helped us out. You had partnered us in the sales of this COVID period also. छाजेर यांना सुद्धा एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शैलेश हेगडेंना पुन्हा एकदा विनंती करते. रिजनल डायरेक्टर ABP नेटवर्क शैलेश हेगडे. या सत्राची सांगता झाली असं मी जाहीर करते आणि पुढचं सत्र तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी अश्विन माझा सहकारी इथे येतोय. अश्विन. नमस्कार, मी अश्विन बापट. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, पॉवर्ड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, ABP वेडिंग्स आणि प्रॉपर्टी इन्स्पेक्शन .in, पार्टनर स्टोरीटेल, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह या कार्यक्रमामध्ये या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचं हे अत्यंत महत्त्वाचं सत्र आणि अर्थातच ज्या काळामध्ये आता आपण आहोत, म्हणजे कोरोनाचा हा सगळा काळ आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं बाहेर येताना परत आता कुठेतरी दुसरी लाट अशी शक्यता असताना या सगळ्या वातावरणामध्ये आपण आता आहोत आणि त्याचवेळी हे सत्र आपण घेतोय. अत्यंत महत्त्वाचं असं हे सेशन ई फ्रॉड, अर्थात ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी या फ्रॉडवरची लस आता आपल्याला शोधायची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यासाठीच आज आपण जमलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत सारस्वत बँकेच्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंटचे मॅनेजर नदीम इनामदार सर. त्यांना आपण मंचावर बोलूया. नदीम सर, प्लीज वेलकम ऑन स्टेज. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया, कारण सारस्वत बँकेचं अत्यंत महत्त्वाचं सहकार्य कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपल्याला लाभलेलं आहे. त्यासोबतच या सायबर गुन्हे आणि एकूणातच या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत मोठं नाव आहे, आदराने घेतलं जाणारं नाव, आणि त्यासोबतच त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स, दिग्गज व्यक्ती म्हणून आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सर. त्यांना देखील टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत नदीम इनामदार सर. सध्या सारस्वत बँकेच्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंटचे ते मॅनेजर आहेत. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या क्षेत्रातला 8 वर्षाहून अधिक अनुभव त्यांना आहे. सिफी टेक्नॉलॉजीज, युनिलिव्हर यासारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि न्यूझीलंडमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील केलेला आहे. सो त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही त्यांचं स्वागत करावं. आणि दुसरं नाव अर्थातच मी आता जसं म्हटलं, ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सर. सायबर सिक्युरिटी, सायबर लॉ, प्रायव्हसी एक्सपर्ट क्षेत्रातले एक अत्यंत नामांकित निष्णात वकील म्हणून त्यांची ओळख आहे. 25 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात सल्लामसलत आणि मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी या विषयाशी संबंधित अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. अनेक आघाडीच्या कंपन्या तसंच मोठमोठ्या सेलिब्रिटीजना ते मार्गदर्शन करत असतात. सो त्यांच्याकडनं खूप महत्त्वाची माहिती आपल्याला या सेशनमध्ये मिळणं अपेक्षित आहे. तर या दोघांचंही आपण स्वागत करूया आणि मी सुरुवातीला जाणार आहे माळी सरांकडे. माळी सर, जसं आपण म्हणतोय की आत्ताचा काळ सगळा आणि ज्याच्यामध्ये अर्थातच ऑनलाईनचा सगळा घोळ झालेला, त्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड, आणि ज्याच्यामध्ये नेहमी एक प्रश्न समोर सातत्याने येतो की ही तर काळाची गरज आहे, म्हणजे आपण ती मागे ठेवू शकत नाही. पण मग मला तुम्हाला स्पेसिफिक असं विचारायचं आहे की प्री आणि पोस्ट कोविड असा आपण जर विचार केला तर कोणते नवे फ्रॉड आताच्या काळामध्ये समोर येतात. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की फायनान्शियल फ्रॉड आणि अन्य गोष्टींबद्दल आपण जास्त प्रकाश इनामदार सरांकडनं टाकणार आहोत. सो अन्य फ्रॉड जे असतील त्याच्यावर तुम्ही जास्त बोलावं. तर कोविडचा हा सगळा काळ, तिथपासून पुढे आणि त्याच्या आधी तुम्ही कसं बायफरेक्ट कराल या ऑनलाईन फ्रॉडबद्दल? कोविड काळाबद्दल बोलतो आधी. कोविड काळामध्ये लोनलीनेस म्हणजे एकटेपणा सगळ्यांना खूप जाणवत होतं. हो. आणि तो एकटेपणा घालवायचं जे सर्वात चांगलं साधन होतं ते म्हणजे ऑनलाईन ॲप्स म्हणा किंवा इंटरनेटवरती जाऊन यूट्यूबवरती बघणं. आणि
ह्यातला प्रामुख्याने ॲप्स लोकांनी वापरले ते म्हणजे डेटिंग ॲप्स आणि किंवा मॅट्रिमोनी, ज्यांचं लग्न झालं नव्हतं त्यांचं, ज्यांचं लग्न होऊन तुटलं होतं त्यांचं सेकंड मॅरेज ॲप्स वगैरे, अशा ॲप्सवरती लोकांचा वावर जास्त होता, म्हणून तिथे फ्रॉड्स जास्त झाले तिकडे. ऑनलाईन डेटिंग ॲप्सवरती लोकांचे पैसे बुडले आणि खोट्या ई कॉमर्स साईट्स, म्हणजे जशा आपल्या नामांकित ई कॉमर्स साईट्स आहेत तशा खोट्या ई कॉमर्स साईट्स, जिकडे खोटे प्रोडक्ट्स म्हणजे IPRचं उल्लंघन करून विकणारे प्रोडक्ट्स, म्हणजे जसं की पुमा झालं, नायकी झालं, जे आरामात विकले जाऊ शकत होते. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट न घेता अक्षरशः फोटो विकत घेत होतात. त्या फोटोला भूल पडून तुम्ही त्या वेबसाईटवरती गुंतत होतात आणि त्या गुंतण्यामुळे काय झालं की लॉस होत होता आणि त्या लॉसमुळे अजून डिप्रेशन होत होतं. तर हे अशा पद्धतीचे फ्रॉड्स आणि अशा पद्धतीचे क्राईम्स या कोविड काळामध्ये जास्त झाले. आणि ह्या पुढे जे आहे ते जर ह्या पुढे कोविड नंतर आता आपल्याला ई कॉमर्सची सवय झालेली आहे. आपल्याला प्रत्येक बटन दाबलं की कुठलीही वस्तू विकत घेणं किंवा आजकाल कोर्सेस सुद्धा लोक करावे लागलेत. म्हणजे लोकांना कुठे कोर्सेसची गरज नाही, ते पण उगीच कोर्सेस करतायत अशी पण आलं ते आता. तर त्या खोट्या कोर्सेसवाल्या वेबसाईट्स पण तयार झाल्यात. तिकडे जाऊन लोक फीज भरतात आणि मग कोर्सचा काही ठिकाणच नसतो आणि मग त्यांना त्यांची दुसरं ट्रेनिंग होऊन जातं की फ्रॉड्स होत आहेत, आपण फ्रॉडपासून कसं वाचावं. सो अलर्ट केलेलं आहे आपल्याला माळी सरांनी. मी जाईन नदीम सरांकडे. बँकेशी रिलेटेड कनेक्टेड तुम्ही असल्यामुळे तुम्हाला विचारेन की आर्थिक फसवणुकीविषयी जास्त जाणून घ्या. कॉमन फ्रॉड्स हे जे कस्टमरसोबत आजकाल जे होत आहेत, जे UPI फ्रॉड्सचे जास्त वाढलेले आहेत, जसे पेटीएम, गुगल पे आणि अजून काही भरपूर ॲप्स आहेत ज्याच्यावरून आपण UPI पेमेंट्स करतो आणि हे सुरक्षित नसतात. कधी आपण कुठली वस्तू बाय करतो कुठल्या प्लॅटफॉर्मवरून आणि मग ते तिकडची व्यक्ती आपल्याला पेची रिक्वेस्ट पाठवते, आपण चेक नाही करत आणि आपण डिटेल्स पण चेक नाही करत की हे ट्रान्झॅक्शन जेन्युन आहे का, किती पैसे त्यांनी मागितले आपल्याकडून, आणि आपण डायरेक्ट पे करतो. तर हे कस्टमरचं नेग्लिजन्स पण आपण बोलू शकतो. त्याच्यामुळेही खूप फ्रॉड होतात. आणि असेही फ्रॉड झालेले आहेत की ॲप्स जे आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करतो, हे ॲप्स थर्ड पार्टी स्टोर्सवर पण होस्टेड असतात आणि मेलिशियस पण असतात कधी. आणि आपण जेव्हा इन्स्टॉल करतो तर हे ॲप्स जेव्हा आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो तेव्हा काही परमिशन्स मागतात. तर हे ॲप्स जेव्हा इन्स्टॉल होतात तर आपण चेक नाही करत कस्टमर्स की हे कुठले परमिशन मागतात. तर कधी आपला सेन्सिटिव्ह डेटाचेही ते ॲक्सेस मागतात आणि ह्याच्यामुळे ते फ्रॉडस्टर्स हे डेटा घेऊन मग ते फ्रॉड प्लॅन करतात आणि समोरच्या व्यक्तीला विक्टीम असे ते विक्टीम मुले फ्रॉड करतात. ते माळी सरांकडे पुन्हा येईन. माळी सर, जसं आता आपण बोललो की कोरोनाचा सगळा विषय आणि त्याची लक्षणं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे चव जाणं, सर्दी खोकला जे काय असेल ते, तर या फ्रॉडमध्ये अडकण्याची लक्षणं असं काही आपण सांगू शकतो का? मगाशी तू म्हटल्याप्रमाणे आपल्याला या फ्रॉडसाठी पण एक लस शोधणं गरजेचं आहे. ती लस आहे पण ती डोळ्यावर झापड असल्या कारणाने किंवा मला नाही, माझ्यावर फ्रॉड होणार नाही तर मी कशाला लस घेऊ. आणि ती लस म्हणजे अवेअरनेस. जेवढं जास्त अवेअरनेस तुमच्या आणि माझ्यात असेल आणि हा आपला जो शहाणपणा असतो ना, मला येतं सगळं, तिकडेच मी खूप जणांना लटकलेलं बघितलेलं आहे. आणि एकदा का त्यांचे पैसे गेले की मला सगळं कळतं आणि त्यांचे पैसे गेले की त्यांना पैसे गेलेल्याची नाराजी होत नाही, त्यांना मला कोणीतरी येडं बनवून गेले याची सर्वात जास्त त्यांना डिप्रेशनमध्ये गेलेले असतात. जोपर्यंत आपण सायबर सुरक्षा ही अंगीकृत करत नाही तोपर्यंत तुम्ही सायबर सुरक्षित होऊ शकत नाही आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी लॉस आणि तोटा होऊ शकतो. तर लक्षणं काय असणार? लक्षणं म्हणजे सर्वात सोपं लक्षण जे भारतीय लोक ज्याला नेहमी बळी पडत असतात ते म्हणजे ग्रीड. तुम्हाला कोणतरी लवकर म्हणजे अगदी 15 दिवसात 20 दिवसात पैसे डबल करून देत आहे, ही त्यांनी तुम्हाला दिलेली एक लालूच. नंतर तुम्हाला हा प्रोडक्ट जो ॲक्च्युअली मिळतोय 50,000चा पण तो तुम्हाला ऑनलाईन दिसतोय 5,000चा, ही दुसरी लालच. म्हणजे तुम्ही लगेच जाऊन ते 5,000 भरणार आणि मग ते 5,000 100% डुबणार कारण ते प्रोडक्ट तो नव्हताच. आणि हे सगळ्या मान्यवर वेबसाईट्सवरनं पण होतात, म्हणजे OLX सारख्या वेबसाईटवरनं पण हे असे फ्रॉड चालत असतात. तर या SMS ने आपण या ई फ्रॉडमधनं वाचण्याचा प्रयत्न करूया. या अत्यंत महत्त्वाच्या सेशनसाठी या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. दोघांचेही मनपूर्वक आभार. नदीम इनामदार सर आपल्यासोबत होते आणि ॲडव्होकेट प्रशांत माळी, डॉक्टर प्रशांत माळी, या दोघांचेही आभार. आणि आता मी
ABP नेटवर्कचे रिजनल सेल्स डिरेक्टर शैलेश हेगडे यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी मंचावर यावं आणि या दोन्ही मान्यवरांना आपण सन्मानित करतोय. माळी सरांचा आपण सन्मान करतोय आणि त्यानंतर नदीम सरांचा देखील आपण स्मृतिचिन्ह देऊन गौरव करतोय. थँक्यू सो मच. सो सारस्वत बँक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र पॉवर्ड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड ABP वेडिंग्स आणि प्रॉपर्टी इन्स्पेक्शन .in पार्टनर स्टोरीटेल डिजिटल पार्टनर ABP लाईव्हच्या फ्रॉड या सत्रामध्ये आता आपण इकडेच थांबतो आहे. आणि आता मी सारस्वत बँकेचे चीफ मॅनेजर अँड हेड डिजिटल बँकिंग डिपार्टमेंटचे संकेत झावरे सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल त्यांच्या योजनांबद्दल माहिती द्यावी. सर्वप्रथम डिजिटल बँकिंग या विषयावर व्यक्त करण्यासाठी ABP माझाने सारस्वत बँकेला संधी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे मी ABP माझाचे मनपूर्वक आभार मानतो. या डिजिटल बँकिंग प्रवासात ABP माझ्यासोबत असल्याचा आम्हाला खरंच सार्थ अभिमान आहे. 100 वर्षांची परंपरा असलेली सारस्वत बँक ही देशातील सहकार क्षेत्रातली अग्रगण्य बँक आहेच आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्राहकाचे सुरक्षिततेची सर्वांगीण काळजी घेणारी एक बँक आहे. आणि याच पार्श्वभूमीवर गेल्या एका वर्षात बँकेला काही पुरस्कारांनी गौरवण्यात आले. फोर्ब्स एशियातर्फे 2020मध्ये देशातील दुसरी सर्वोत्कृष्ट बँक, त्याच्यानंतर बँकिंग फ्रंटियर्सतर्फे बेस्ट डिजिटल बँक व बेस्ट पेमेंट इनिशिएटिव्ह आणि नुकत्याच पार पडलेल्या IBA इंडियन बँक असोसिएशन टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये बेस्ट टेक्नॉलॉजी बँक, बेस्ट IT रिस्क अँड सायबर सिक्युरिटी आणि बेस्ट डिजिटल फिनान्शियल इन्क्लुजन या पुरस्कारांनी आम्हाला गौरवण्यात आले. की कस्टमर्सना कुठल्याही ट्रान्झॅक्शनसाठी बँकेत यावंसं वाटत नाही. सो सर्वप्रथम मी बँक ऑन टॅपचा उल्लेख करेन. सो बँक ऑन टॅप ही सुविधा आहे कस्टमरच्या अकाउंट ओपनिंगसाठी. सो द कस्टमर नीड नॉट विजिट द बँक. ओके, बँकेचा जो स्टाफ आहे किंवा जो बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आहे ही विजिट्स द कस्टमर ॲट हिज प्लेस ऑर ॲट हिज ऑफिस. नाव व्हॉट इज द फ्युचर? द फ्युचर इज व्हिडिओ KYC. सो व्हिडिओ KYCमध्ये आमच्या स्टाफला किंवा बँकेच्या स्टाफला कुठेही जायचीही गरज नाही आहे. द कस्टमर कॅन स्केड्यूल हिज अपॉइंटमेंट अँड ऑन द ॲज पर द स्केड्युल्ड अपॉइंटमेंट व्हिडिओ KYCद्वारे त्यांना आपला आधार कार्ड किंवा आणि पॅन कार्ड त्यांना शोकेस करायचं आहे. विथ द टेक्नॉलॉजी ऑफ OCR कॅरेक्टर रेकग्निशन त्यांचे डिटेल्स फेच होतात आणि जे रेग्युलेटरी एजन्सीज आहेत त्याच्याकडून ते व्हॅलिडेशन होतं आणि ते व्हॅलिडेशन झाल्यानंतर काही मिनिटातच त्यांचं अकाउंट ओपनिंग होतं. सो दिस इज द फ्युचर ऑफ अकाउंट ओपनिंग. नेक्स्ट प्रोडक्टकडे मी जात आहे विच इज बँक ऑन व्हॉट्सॲप. सो द कस्टमर जस्ट हॅज टू गिव्ह अ मिस कॉल ऑन द नंबर. मिस कॉल दिल्यानंतर कस्टमरला एक हाय टाईप करायचं आहे. हाय टाईप करून त्यांना मेसेज पाठवायचा आहे आणि इन रिस्पॉन्स त्यांना जे सर्व्हिसेस अवेलेबल आहेत ते सर्व्हिसेस त्यांना दिसतात ज्याच्यामध्ये आजच्या तारखेला नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स बेसिकली ते करू शकतात. जसं बॅलन्स एन्क्वायरी, लास्ट अँड ट्रान्झॅक्शन्स, जर काही प्रॉडक्टची माहिती हवी असेल किंवा फॉर्म डाउनलोड करायचे असतील तर ते करू शकतात. नाव व्हॉट इज द फ्युचर? कारण इंडिया इज द लार्जेस्ट सबस्क्रायबर फॉर व्हॉट्सॲप. सो वी हॅव अ कस्टमर बेस ऑफ मोर दॅन 400 मिलियन सबस्क्रायबर्स. आणि द युजर फ्रेंडलीनेस ऑफ व्हॉट्सॲप इन इंडियन कॉन्टॅक्ट जाणून घेता आता आम्ही बिल पेमेंट्स म्हणा, रिचार्जेस म्हणा, फिक्स डिपॉझिट क्रिएशन म्हणा किंवा कार्डलेस कॅश विड्रॉलसारख्या सुविधा व्हॉट्सॲपद्वारे देण्याचा आमचा मानस आहे. एक्झाम्पल देतो की व्हॉट्सॲपवर तुम्ही कार्डलेस कॅश विड्रॉवल सिलेक्ट केली, त्याच्यामध्ये तुम्ही अमाऊंट टाकली आणि नंतर यू गो टू एनी ATM. तिकडे तुम्ही तुमचा कार्डलेस कॅश विड्रॉवलचा ऑप्शन सिलेक्ट केला, तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर केला, तुम्हाला एक OTP येतं, तुम्ही OTP टाकता आणि द कॅश कम्स आउट ऑफ द मशीन. सो विदाउट हॅविंग टू यूज युअर कार्ड ऑर ATM पिन तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. नाव द थर्ड अँड द लास्ट प्रोडक्ट दॅट आय एम गोइंग टू टॉक अबाउट आणि जो गेल्या 3 महिन्यामध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला आहे NETC फास्टॅग. सो ही फास्टॅगची संकल्पना आलेली कारण आपण बघतो टोलवर जे कॅशची
देवाणघेवाण होते, त्यामुळे ज्या लांबच लांब रांगा आपण बघत आलो आहोत ती कुठेतरी कमी करण्यासाठी आणि अकाउंटेबिलिटी वाढवण्यासाठी फास्टॅग सुरू केले गेले. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हे फास्टॅग आम्ही जे सारस्वत बँकेच्या ग्राहकांना पुरवतो ते फक्त आमच्या ग्राहकांच्या कासा अकाउंट म्हणजे सेविंग अकाउंट करंट अकाउंटलाच लिंक असल्यामुळे आम्ही ती सेवा आत्तापर्यंत फक्त आमच्या बँकेच्या कस्टमर्सनाच देऊ शकत होतो. आता यापुढे आमचा मानस असा आहे की हीच सुविधा आम्ही बँकेच्या बाहेरच्या कस्टमर्सनाही देऊ इच्छितो आणि त्यामुळे आम्ही हे फास्टॅग प्रीपेड फॉर्ममध्ये म्हणजे ते फास्टॅग जे असतील ते वॉलेटला लिंक्ड असतील. द वॉलेट विल बी देअर ऑन अ स्टँड अलोन ॲप्लिकेशन आणि विथ द यूज ऑफ भारत बिल पेमेंट the customers will be able to upload the wallet and this can be done also, the upload of the money can also be done through any third party application जे भारत बिल पेमेंट सिस्टमवर लाईव्ह आहे. सो ह्याचबरोबर जे पार्किंग आहेत, जे मॉलमध्ये पार्किंग आहे किंवा इतर कुठले पार्किंग लॉट्स आहेत तिकडेही जर फास्टॅगचा आम्ही उपयोग करू शकतो ह्याचाही आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आय वन्स अगेन टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक्यू एव्हरीवन अँड दॅट्स अबाउट इट. थँक्यू. थँक्यू सो मच. सारस्वत बँकेचं खूप महत्त्वाचं योगदान आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.